मुलांनो, आपण शिकतो आहोत लेसन नंबर 13 डायरेक्शन, डिस्टन्स अँड टाईम. तर याच्यामधलं आपण डायरेक्शन्स तर शिकलो. देर आर 4 मेन डायरेक्शन्स. दे आर ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. The directions are opposite to each other. The east is opposite to the west and the north is opposite to the south. Every day the sun rises in the morning in the east. Every day the sun sets in the evening in the west. त्यानंतर आपण शिकलो distance. When we use the words near, far, far away, quite far away, we refer to the distance of the place. Understand? आपण अंतर सांगण्यासाठी हे सगळे शब्द वापरतो. नियर, फार, फार अवे आणि क्वाईट फार अवे. आणि आता आपण शिकणार आहोत टाईम. We know about day and night. The day has light and the night has darkness. बघा, आपल्याला माहिती आहे की नाही, टाईम काही वेळेला दिवस असतो आणि काही वेळेला रात्र असतो. दिवसा सगळीकडे उजेड असतो आणि रात्री सगळीकडे अंधार असतो. बाय जस्ट रेफरिंग टू डे अँड नाईट वी कॅनॉट अंडरस्टँड द टाईम. फक्त दिवस आणि रात्र असं म्हटलं की आपल्याला वेळ कळतो का? नाही कळत. द डे टाईम हॅज बीन डिवायडेड इंटू 3 मेजर पार्ट्स अँड द नाईट टाईम हॅज बीन डिवायडेड इंटू 3 मेजर पार्ट्स. बघा, आधी आपण मॉर्निंग, द डे टाईम हॅज बीन डिवायडेड इंटू मॉर्निंग, आफ्टरनून अँड इव्हिनिंग. बघा, दिवसाचे 3 भाग केलेले आहेत, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. हे द डे टाईम हॅज बीन डिवायडेड इंटू मॉर्निंग, आफ्टरनून अँड इव्हिनिंग. Also the night time has been divided into night, midnight and dawn. आता बघा, आता आपल्याला यात सगळ्या वेळांचे वेगवेगळे काही फीचर्स आहेत ते बघायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा मॉर्निंग. मॉर्निंगला काय असतं? द सन रायजेस इन द मॉर्निंग. आवर शॅडो इज लॉंगर इन द मॉर्निंग. बघा, तुम्ही सकाळी बाहेर येऊन उभे राहा तुमच्या अंगणामध्ये. तुमची जी सावली पडते ती लांब असते. तुम्ही आहात त्याच्यापेक्षा मोठे दिसता तुमच्या सावलीमध्ये. ॲट दिस टाईम मदर स्प्रिंकल्स वॉटर इन फ्रंट ऑफ द हाऊस अँड ड्रॉज रंगोली. द फ्लावर्स फ्रॉम द कोरल ट्रीज ब्लूम इन द मॉर्निंग. We get up early in the morning, brush our teeth and have a bath. Then we have breakfast. During summer season, we can hear the cuckoo singing in the morning. We can see the herdsman leading his cattle for grazing. The farmer goes to the field in the morning. बघा, हे सगळे सकाळचे फीचर्स आहेत. तुम्ही सकाळी लवकर उठता, स्वतःचं आवरता, ब्रश करता, त्यानंतर ब्रेकफास्ट, अंघोळ करता, ब्रेकफास्ट करता. तसंच आई सकाळी लवकर उठून दारापुढे सडा टाकते, रांगोळी काढते. फार्मर सगळे त्यांच्या फील्डमध्ये शेती करण्यासाठी जातात. तर हे सगळे मॉर्निंगचे फीचर्स आहेत. आता आपल्याला बघायचं आहे आफ्टरनून. आफ्टरनून काय असतं? दुपार. आफ्टरनूनला सूर्य आपल्या डोक्यावर असतो. द सन इज ओव्हरहेड इन द आफ्टरनून, सो आवर शॅडो इज शॉर्ट ॲट नून अँड ऑलमोस्ट नियर आवर फीट. बघा, जसं सकाळी आपली सावली लांब पडते तशी दुपारी आपली सावली आपल्या पायातच पडते, अगदी आपल्या जवळ असते. सो आवर शॅडो इज शॉर्ट ॲट नून अँड ऑलमोस्ट नियर आवर फीट. At this time it is very hot. We have our lunch in the afternoon and then play or rest. The breeze is warm during
दिस टाईम. बघा सगळीकडे थोडी गरमी असते, आपल्याला उन्हाचा त्रास होत असतो कारण सूर्य आपल्या डोक्यावर असतो, तापलेला असतो. आता आपण बघणार आहोत इव्हिनिंग. द सन सेट्स इन द इव्हिनिंग. द शॅडो इज वन्स अगेन लॉंगर इन द इव्हिनिंग. वी ड्रिंक मिल्क और टी and then go out to play or go for a walk. Slowly the light becomes less. We can see flight of birds in the sky. The birds are returning to their nests. The sun sets in the evening. The farmer returns home. The light now fades. We also come home, wish everyone and recite our multiplication टेबल्स. बघा सकाळी घराच्या बाहेर पडलेले सगळेजण संध्याकाळी घरी यायला लागतात आणि थोडासा उजेड कमी व्हायला लागतो. अंधार पडण्याच्या आधीची स्थिती असते, याला संध्याकाळ असं म्हणतात. आपणही आपल्या घरी परत येतो आणि सगळेजण देवाजवळ प्रार्थना करतात, शुभंकरोती म्हणतात आणि आपला परवचा म्हणजे काही मल्टिप्लिकेशनचे टेबल्स असतील, काही श्लोक असतील, काही स्तोत्र असतील तर ती आपण पाठ करत बसतो. त्यानंतर आपण नाईट टाईम डिवायडेड इंटू 3 मेजर पार्ट्स. दीज आर नाईट, मिडनाईट अँड डाऊन. बघा आता नाईटचे फीचर्स काय काय आहेत. देअर इज अ डार्कनेस एव्हरीवेअर ॲट नाईट. सगळीकडे अंधार असतो. द स्टार्स ट्विंकल्स इन द स्काय ॲट नाईट. It appears as if moonlight has spread everywhere. सगळीकडे चंद्रप्रकाश पडलेला असतो. We have our dinner at night and go to bed. Sometimes we can hear the cricket creeping. The breeze is cool and pleasant at night. सगळीकडं थोडी थंड हवा असते आणि सगळीकडे अंधारसुद्धा पडलेला असतो. आता आपण बघणार आहोत मिडनाईट. We are in a deep sleep at midnight. At this time, everything is quiet. सगळीकडे गडद अंधार असतो आणि सगळीकडे खूप जास्त शांतता पण असते. आपण गाढ झोपेमध्ये असतो. We are in a deep sleep at midnight. आता dawn. We are still asleep at dawn. We can only hear the creeping of the birds in the trees. Then we can hear the cock crowing. Kukukudu. This is the most pleasant and delightful time of the day. At this time the breeze is cool. पूर्ण दिवस रात्रीमधला सगळ्यात चांगला प्रहर असतो हा, ज्याला आपण पहाट म्हणतो. आपण कोंबड्याचं आरवणं ऐकतो. त्यानंतर थोडे थोडे पक्षी किलबिलाट करत असतात आणि आपण झोपेतून आपण अजूनही झोपेतच असतो, हो की नाही. बघा कधीतरी पहाटे उठून किती छान वाटतं बरं. आता आपण तुम्हाला हा धडा तुम्हाला चांगला कळलेला आहे. पूर्ण धडा तुम्ही छान वाचायचा आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही सकाळी उठून बघा ज्या बाजूला सूर्य उगवतो दॅट इज ईस्ट डायरेक्शन. तर तुम्ही तुमच्या भिंतीवर लिहून ठेवलं आहे का ईस्ट. त्याच्या बॅकसाईडला असते ती वेस्ट आणि त्यानंतर तुम्ही जर तिकडं तोंड करून उभं राहिला उगवत्या सूर्याकडे तर तुमच्या लेफ्ट हँड साईडला कोणती असते नॉर्थ आणि राईट हँडला कुठली असते साऊथ असते. तर लक्षात ठेवा बरं का, या डायरेक्शन्स आपल्याला नीट लक्षात असल्या पाहिजेत. आता आपण या धड्याचा एक्सरसाइजेस बघणार आहोत. बघा नेम द डायरेक्शन्स डिस्क्राइब्ड बिलो. तुम्हाला डायरेक्शनमध्ये उत्तरं द्यायची आहेत. द डायरेक्शन अपोजिट टू द वेस्ट. वेस्टची अपोजिट कोणती असते ईस्ट. द डायरेक्शन इन विच द सन सेट्स. बघा सन कुठल्या बाजूला सेट होतो, कोणत्या बाजूला मावळतो वेस्ट. द डायरेक्शन अपोजिट टू द साऊथ. साऊथची अपोजिट कुठली असते नॉर्थ. बघा मी सांगितलं की नाही की चारी दिशा एकमेकाच्या अपोजिट असतात ईस्ट वेस्ट नॉर्थ
साऊथ. द डायरेक्शन बिहाइंड यू व्हेन यू आर फेसिंग द रायझिंग सन. तुम्ही जर का रायझिंग सनच्या समोर उभे राहिला तर तुमच्या समोरची दिशा कोणती असेल? बिहाइंड. मागची दिशा कुठली असेल? तर वेस्ट असेल. करेक्ट. When you are stand facing the rising sun, your right hand points to the कुठली असते राईट हँडला? सांगितलं की नाही मी आत्ताच. कुठली असते? साऊथ असते. Then look at the picture given below and fill in the blanks with the words given in the box. नियर, फार, क्वाईट फार. बघा हा आहे क्वेश्चन नंबर 2. काय आहे क्वेश्चन नंबर 2? नीट वाचा बरं की हे जे शब्द दिलेले आहेत नियर, फार आणि क्वाईट फार, तर हे शब्द आपल्याला योग्य ठिकाणी वापरायचे आहेत. तर बघा बरं काय काय आहेत. बघा तिकडे एक चित्र दिलेलं आहे, दिसतंय का तुम्हाला? चित्र दिलेलं आहे ते काय आहे? येतंय का लक्षात? नीट दिसतंय का चित्र? तुमच्या पुस्तकामध्ये पण आहे पेज नंबर 63 वरती. बघा एक बिल्डिंग आहे, त्याच्या बाजूला कार आहे आणि एक मुलगा त्या कारच्या जवळ उभा आहे आणि दूर एक काय आहे? झाड आहे. दिसलं का? तर बघा हां. The boy is standing dash. The boy is standing near the car. The tree is dash from the boy. काय येईल? क्वाईट फार. हो की नाही? थोडंसं दूर आहे की नाही ते झाड? मग क्वाईट फार येईल. The building is dash from the boy. थोडीशीच दूर आहे म्हणजे फार. The building is far from the boy. The building is dash from the tree. Building आणि tree खूप जास्त लांब आहे की नाही? म्हणून काय येईल? Quite far from the tree. आलं लक्षात? त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे. नेम द फॉलोइंग. चला सांगा बरं मग काय काय आहे? द 3 periods ऑफ द डे. तिन्ही आपल्याला 3 पिरियड्सची नावं सांगायची आहेत डे टाईमची. कोणते कोणते येतील मग? मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हिनिंग. आणि दुसरं आहे द 3 periods ऑफ टाईम ऑफ द नाईट. नाईट टाईमचे 3 periods सांगा बरं. नाईट, मिडनाईट आणि कुठलं येईल? नाईट, मिडनाईट आणि डाऊन. करेक्ट. आणि आता क्वेश्चन नंबर आहे आता 4. राईट द टाईम ऑफ द स्टेटमेंट्स डिस्क्राईब बिलो. यूज द वर्ड्स गिवन इन द बॉक्स. एव्हरीवेअर इट इज क्वाईट. सगळीकडे खूप शांतता आहे. कधी असतं? खूप शांत, जास्त शांतता कधी असते? करेक्ट, मिडनाईट. सेकंड, दिस इज द मोस्ट प्लेझंट अँड डिलाइटफुल टाईम. ही सगळ्यात चांगली वेळ असते दिवसभरातली. कुठली असते? डाऊन. वी हॅव आवर ब्रेकफास्ट ॲट दिस टाईम. आपण आपला ब्रेकफास्ट कधी घेतो? मॉर्निंग. द सन सेट्स ॲट दिस टाईम. सनसेट कधी होतो? इव्हिनिंग. द शॅडो इज ॲट अवर फीट. कधी असते? आफ्टरनून. द साऊंड ऑफ द क्रिकेट इज हर्ड ॲट दिस टाईम. बघा जेव्हा तुम्हाला ह्याचे क्रिकेट या बर्डचे साऊंड्स ऐकायला येतात, ओरडणं ऐकायला येतं. कधी? नाईट. आलं लक्षात? आणि आता क्वेश्चन नंबर 5 आहे. राईट 3 स्पेशल फीचर्स ऑफ द फॉलोइंग. डाऊन, इव्हिनिंग आणि मॉर्निंग. याचे स्पेशल फीचर्स लिहायचे आहेत. ते तुम्ही नीट वाचून
लिहू शकता. हो की नाही? आलं लक्षात? तर आता आपल्याला हे पूर्ण क्वेश्चन सोडवायचं आहे. एक्सरसाइजेस आपल्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. आलं लक्षात? तर हे तुम्हाला नीट वाचून लिहायचं आहे. ओके? मग येईल लक्षात? का परत एकदा सांगू? बघा, क्वेश्चन नंबर 1 आहे, द डायरेक्शन अपोजिट टू द वेस्ट. वेस्टच्या अपोजिट कुठली असते? ईस्ट. द डायरेक्शन इन विच द सन सेट्स. सनसेट कोणत्या बाजूला होतो? वेस्ट. द डायरेक्शन अपोजिट टू द साऊथ. साऊथच्या अपोजिट कुठलं असतं? नॉर्थ. द डायरेक्शन बिहाइंड यू व्हेन यू आर फेसिंग द रायझिंग सन. तुम्ही जर का रायझिंग सनकडे तोंड करून उभे राहिला तर तुमच्या बॅकसाईडला कोणती असते? बिहाइंड. तुमच्या मागे कोणती असते? वेस्ट. आणि व्हेन यू आर स्टँड फेसिंग द रायझिंग सन, युअर राईट हँड पॉइंट्स टू द काय? राईट हँडला काय असतं? साऊथ. आणि लेफ्ट हँडला काय असतं? नॉर्थ. ओके? अंडरस्टँड? तर हा धडा नीट वाचा आणि एक्सरसाइजेस छान अक्षरामध्ये लिहून काढा.